ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। अशोक खरातचा जेलमध्ये नवा बिझनेस। आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप नाशिकच्या अशोक खरातवर आहे। लैंगिक अत्याचार तसेच आर्थिक फसवणूक प्रकरणातील दाखल असलेल्या गुन्ह्यात अशोक खरात 4 महिन्यापासून जेलची हवा खात आहे। लोकांचे भविष्य सांगणाऱ्या भोंदू खरात 100 दिवसांहून अधिक दिवस जेलमध्ये असून जेलमध्ये त्याने त्याचा नवीन बिझनेस सुरू केला आहे। एका वर्तमानपत्राला जेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरातचा जेलमध्ये मोठा दरार आहे। जेलमधील कर्मचारी आणि इतर कैद्यांच्या प्रश्नांना अशोक खरात प्रचंड वैतागला असून सध्या त्याने मौन धारण केले आहे। खरातला जेव्हा जेलमधील कर्मचारी भेटतात त्यावेळी ते खरातला त्यांच्या भविष्याविषयी विचारतात किंवा त्यांच्या कारनाम्यासंदर्भातील प्रश्न विचारतात। मात्र आता खरातला जेल प्रशासनाने वेगळ्या बराकीत ठेवले आहे, जेणेकरून इतर कर्मचारी त्याला त्रास देणार नाहीत। सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे खरातने देखील मौन धारण केले आहे। भोंदूबाबा अशोक खरात सध्या नाशिकमधील नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहे। अशोक खरातला इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक मिळत आहे। खरात सध्या अंडर ट्रायल कैदी आहे। त्याला वेगळ्या बराकीत ठेवले आहे। त्याला कोणतीही VIP सुरक्षा दिलेली नाही। अंडर ट्रायल कैद्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुरुंग प्रशासनाची असल्याने त्याला वेगळ्या बराकीत ठेवले आहे। मात्र त्याला तिथे इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक देत असल्याची माहिती मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार खरात सध्या सकाळी उठल्यानंतर ध्यान करतो आणि मोठमोठ्याने मंत्रोच्चार करत तो विशेष साधना करत असतो। कधी सेलिब्रिटी, कधी राजकारणातील मंत्र्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या अशोक खरातची दिनचर्या अशीच आहे। खरातवर सर्वात गंभीर आरोप म्हणजे धार्मिक विधींच्या नावाखाली त्याने केलेले महिलांचे लैंगिक शोषण। अनेक पीडित महिलांनी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या असून आध्यात्मिक शक्ती मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते। या व्यतिरिक्त त्याने कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार केल्याचेही उघडकीस आलेले आहे। खरातच्या अटकेनंतर आता नवीन तक्रारदार समोर येत असून तपासात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। अशाच लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आणि आमच्या सोबत अपडेट राहण्यासाठी सबस्क्राइब करा YouTube वर जाऊन तीचा सागर न्यूज।